आता त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करायचं आहे आणि आत्ताच संधी मिळालेल्या पहिल्या टर्मचे आमदार आहेत, नशीबवान आहेत ते. काय आदिती काय पहिल्या टर्मला राज्यमंत्री झाले, त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री झाले. तर मग असं हे तरुण नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली पुढे आता आणते राज्याच्या राजकारणात. संजय शिरसाट म्हणतात की 16पेक्षा जास्त जागा आमदार ज्यांची ताकद आहे त्यांनी तिथं दावा करावा. प्रत्येकजण शेवटी आपापल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून बोलणं स्वाभाविकच आहे. जोपर्यंत अंतिम जागा वाटप होत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या स्वाभाविक प्रतिक्रिया त्या ठिकाणी राहू शकतात. आणि त्याच्यामुळे जरी संजय शिरसाटजी बोलले असले तरी ते हे सतत बोलत आलेले आहेत की शेवटी अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा एकत्रितपणाने बसून घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी या सगळ्या विषयाला काय कुठे छेद दिलेलं नाही. त्यांच्या पक्षासाठी त्यांना काय वाटतं ते त्या पक्षाचे प्रमुख प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी मांडण्यामध्ये काय गैर असं मी मानत नाही. आता रायगड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. आज सकाळपासून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, रवींद्रजी चव्हाण यांच्या समेत रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख 50 कार्यकर्त्यांची भेट झाली, त्यांची चर्चा झाली. मग मी त्या ठिकाणी होतो. आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासूनच रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने माझ्या म्हणजे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सुरुवात करणार. बारामतीबद्दल एवढं स्पष्ट असताना की उमेदवार जवळपास प्रचाराला लागला, सगळे तिथले जे काही नाराज आहेत त्यांच्या भेटीगाठी होत आहेत, प्रत्येक ठिकाणी गोष्टी उमेदवार का जाहीर होत नाहीये, खास करून बारामती म्हणजे सगळं गणित फिरते तर उमेदवार